नंदुरबार जिल्ह्यातून आलो आहे आणि माझ्या मुलाचे मित्र होते नंदुरबारला टीचर, त्यांनी आपल्या माधवबागचं नाव सांगितलं आणि बुवा तिथं फार चांगला उपचार होतो, तुम्ही तिथं जा. आम्ही एन्जिओग्राफी केली आपलं, तर त्यावेळेस त्याच्यात निघालं ब्लॉक आहेत बुवा तुमच्या हृदयामध्ये, तर तुम्हाला बायपासच करावं लागेल, काय इकडे तिकडे काय फिरू नका. परंतु इथं आल्यानंतर पाहिलं परिसर वगैरे एकदम सुंदर वाटलं आणि जे टेन्शन होतं घरी फार तेच मनामध्ये राहायचं की आता बायपास होईल काय होईल काय नाही, त्याच्यातलं नक्की पण नसतं. एवढं मोठं ऑपरेशन राहतं. तर आम्ही नाशिकला बी जाऊन पाहिलं, परंतु जेव्हा इथली माहिती आली आणि इथं आल्यानंतर सगळं मनातलं निघूनच गेलं. पाटील सरांचे लेक्चर, त्यानंतर आता साने सरांचे लेक्चर, नंतर ते देशमुख मॅडमांनी 2-3 कार्यक्रम घेतला, आदर्श शिक्षक पुरस्कार, नंतर तिथलं ज्या लोकांना बायपास करायचं होतं ते इथं येऊन एकदम सुधरून गेले. त्यांनी सर्टिफिकेट दिली आणि त्यांचा सत्कार केला. ते पाहून अजून मनातलं सगळं जे भीती होती ती संपूर्ण नष्ट झाली. आणि आज साने सरांचं ते एन्जिओग्राफीबद्दलचं भाषण होतं, ते ऐकून मनातलं 100% भीती निघून गेलेलं आहे आणि खूप सुंदर वाटतं. 7 दिवस कसं निघून गेलं ते समजलंही नाही. अजून मी 7 दिवस राहिलं असं तरी हे झालं असतं की खूप चांगलं आहे बा इथला परिसर. कर्मचारी पण, डॉक्टर लोक आणि सगळं कर्मचारी खूप चांगले काम करतात की जे पेशंट आहेत ते लवकर जात नाही, तेवढ्याच डॉक्टर आणि सगळं कर्मचारी, नर्स स्टाफ अगदी वेळेवर हजर. आणि इथलं उपहारगृहातले जेवण पण खूप सुंदर आहे. पाणी पण प्रत्येक वेळेस गरम करून मिळतं. घरीसुद्धा सुविधा मिळत नाही, तशा सुविधा इथं खूप अवेलेबल आहेत. त्यामुळे मी असं वाटतं मला की भारतामध्ये हेच पहिलं आयुर्वेदिक दवाखाना आहे असं मनात वाटायला लागून गेलं आहे. तर खूप खूप या माधवबागचं आम्ही आभारी आहोत आणि पुढे पण येत जाऊ. आणि पुढे आमचे जे आजारी पेशंट असतील आमच्या नंदुरबारमध्ये त्यांना पण सांगू आणि त्यांना पण इथं दाखल होण्यासाठी विनंती करू. ढवळे साहेब ते झालं पोस्ट करायची, दाखवा मला. हो, चालू करू. नमस्कार, मी शिरीष राजाराम पवार. मी माझ्या वडिलांना ब्लॉकेजसाठी इथं माधवबागमध्ये घेऊन आलो. माधवबागमध्ये आल्यानंतर त्यांचे जे दिनचर्या आहे ती पाहूनच मी म्हणजे प्रभावित झालो. सकाळी उठल्याबरोबर व्यायाम, ECG, BP चेक, रक्त तपासणी या सर्व गोष्टी होतात. नंतर पुन्हा त्यांचे नाश्ता डायटिशियनकडून त्यांना योग्य तो नाश्ता, नंतर पुन्हा पंचकर्म, त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला, असा संपूर्ण दिवस यांचं माधवबागमध्ये ज्या पेशंटच्या संदर्भामध्ये उपचार वगैरे केला जातो त्याबद्दल मी माधवबागमध्ये खूप प्रभावित झालो. आणि माधवबागबद्दल मला माझ्या मित्रांकडून कळलं की तुमच्या वडिलांचं ब्लॉकेजेस आहे, तर माझ्या वडिलांचेसुद्धा ब्लॉकेजेस होते आणि तुम्ही तिथं घेऊन जा तर नक्कीच फरक पडेल. माझ्या वडिलांनासुद्धा आजपर्यंत 7-8 वर्ष झाले तर त्यांना काहीही झालेलं नाही, तर तुम्ही तिथं बिंदास घेऊन जा असं माझ्या मित्राने मला सल्ला दिला. आणि माझ्या मित्राच्या सल्ल्यानुसार मी माझ्या वडिलांना इथे माधवबागमध्ये घेऊन आलो. आणि माधवबागमधले ट्रीटमेंट, इथले कर्मचारी, डॉक्टर्स, सर्व गोष्टींचं रूम्स वगैरे सर्व गोष्टींची सफाई, स्वच्छता, उपचार पद्धती पूर्ण सकाळी 4 वाजेपासून तर रात्री 8:30-9 वाजेपर्यंत पूर्णतः त्यांचं लक्ष असतं. आणि रूममध्ये सुद्धा फोन्स, इमर्जन्सी वगैरे किंवा ज्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठी 2 व्हीलर गाडी, त्याच्यावरतून सर्व्हिस किंवा काहीही अडचण आली लगेच कॉल करणं, त्यांना बोलवणं, लगेच सर्व्हिस भेटते. अशा विविध बाबी या माधवबागमध्ये उपलब्ध आहेत. नक्कीच मला माझ्या वडिलांना रिकव्हरी करण्यासाठी आणि त्यांची योग्य उपचार पद्धतीसाठी मी योग्य ठिकाणी आलो असं मला वाटतं. मी माधवबागमधील सर्व सदस्यांचं, सर्व कुटुंबियांचं,
सर्व माधवबागमधील कर्मचारी, डॉक्टर्स आणि जे सर्व स्टाफ यांचं मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद माधवबाग. थँक्यू. तुमच्या दोघांच्या मोबाईलमध्ये मॅप ओपन करा. कसं झालं का डोळे झाले का दाखवा.